ही कविता आहे सोन्याचा पिंजरा. आणि हा सोन्याचा पिंजरा म्हणजे अशा अर्थाने म्हटले की आपण जेव्हा आपला देश सोडून परदेशात जातो आणि तिथे तिथलं सगळं पॉश बिल्डिंग्स म्हणा किंवा आजूबाजूचं सगळं विश्व पॉश, पण जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा कसं स्वतःला हरवून घेतो. आपण हरवून जातो आणि आपल्या जवळची माणसं तिथे नसतात याची जाणीव व्हायला लागते आणि परत जाणं किती अवघड होऊन बसले हेही कळतं. त्या ज्या सगळ्या फिलिंग्स आहेत ते या कवितेत मांडले आहेत. आणि हे बऱ्याच अंशी ह्यात जे काही सांगितलं आहे ते अगदी खरं आहे. परदेशात असलेल्या बऱ्याच लोकांना ह्यात ज्या काही गोष्टी आपण सांगितल्या तिथे त्या अनुभवायला मिळत असतील याची मला खात्री आहे. खूप सुंदर कविता आहे आणि मला फार आवडली, तुम्हालाही नक्कीच आवडेल. कवितेचं नाव आहे सोन्याचा पिंजरा. एकच विचार डोक्यात भिनत होता, रात्रीच्या स्वप्नातही तोच किरकिरत होता. ठरवलं तेव्हा आता यश मिळेपर्यंत जगण्याचं, डिप्रेशनला आजच्या उद्याचा कॉन्फिडन्स बनवायचं. कॉन्फिडन्सचा त्या अखेरीस विजय झाला. ऑफर लेटर घेऊन एक दिवस माझाही आला. आईने स्वतः वाचण्याआधी ते ठेवले समोर देवाच्या आणि म्हणाली, कष्टाचे चीज झाले माझ्या लेकराच्या. मग आपलेष्टांना फोन झाले गोड बातमी सांगायला, पेढे झाले, पार्टी झाली, आनंद साजरा करायला. त्यानंतर चातकासारखी जॉईनिंगची वाट बघत होतो. स्टुडंट मधून प्रोफेशनल व्हायला उतावळा झाला होतो. आला तो उड्डाणाचा दिवस. नव्या प्रवासाच्या आकाशात, नव्या आकांक्षा, नव्या क्षितिजांसह होतो नव्या उत्साहात. गोड वेलकमने झाली सुरुवात नव्या गड्यांच्या टीममध्ये. प्रथम दर्शनी सर्वच छान वाटले. या नव्या वाटेमध्ये इंटरव्ह्यूचा पाहुणा म्हणून जी कॉफी प्याली तीच कॉफी आता इथे रोज हक्काची झाली. तो कप शेअर करायला टेबल समोर कोणीही नव्हते. फ्रेंडली एन्व्हायरमेंट असले तरी मित्र सगळे दूर गेले होते. ओपन कल्चर असले तरी आता मोकळे कोणीही राहिले नव्हते. एसी मध्ये बसताना पारावरच्या गप्पांच्या रंग उडाले होते. आता उरले फक्त फोन आणि आयमवरचे बोलणे. लवकरच लक्षात आले आता शक्य नाही मागे परत फिरणे. थोडे साधे होते आधीचे दिवस, पण होते नक्की आनंदी. खडतर असतील कदाचित, पण होते ते स्वच्छंदी. सुख मिळवण्यासाठी पैसा लागतो कमवायला, का पैसा मिळवण्यासाठी सुख लागते गमवायला? या प्रश्नाचे उत्तर हवे ज्याचे त्याने शोधायला. का प्रत्येकालाच लागते कधीतरी या सोन्याच्या पिंजऱ्यात यायला? थँक्यू.